नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण 8 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन पटकन वाढवणारी, भरपूर अशी प्रोटीन असणारी, हेल्दी, टेस्टी आणि तेवढ्याच झटपट बनणारी एक रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी बाळाला अतिशय पूरक आहे, बाळाला भरपूर असं पोषण मिळवून देणारी आहे, त्यामुळे बाळाचं वजनही वाढणार आहे, इम्युनिटी बूस्ट होणार आहे। त्याचबरोबर बाळाला छान झोप लागण्यासाठी, बाळाच्या हाडांमध्ये, स्नायूमध्ये, दातांमध्ये बळकटी आणण्यासाठी अतिशय इझिली डायजेस्ट होणारी तेवढीच सॉफ्ट अशी ही रेसिपी आहे। बाळाला एकही दात नसेल तरी सुद्धा बाळ हा आरामामध्ये खाऊ शकतो। तर वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला पनीर लागणार आहे आणि जे मी घरामध्ये बनवलेलं आहे त्याची ही रेसिपी इथे क्विकली तुम्हाला मी देते आहे। साधारणतः 2 ते 2.5 लिटर मी इथे दूध घेतलं होतं, ज्यामध्ये थोडंसं विनेगर घातलेलं आहे। म्हणजे बेसिकली आपल्याला दूध हे फोडायचं आहे। तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता। त्यानंतर ते गाळून घेतलेलं आहे आणि असं हे पटकन आपलं पनीर तयार झालेलं आहे, जे घरामध्ये बनलेलं असल्या कारणामुळे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह केमिकल यामध्ये नाही, बाळासाठी अतिशय उत्तम आहे। अगदी 5-10 मिनिटांमध्ये हे पनीर बनून तयार होतं। यामधलं साधारणतः एक एवढं पनीर मी घेतलेलं आहे, म्हणजे 2 चिमटीमध्ये बसेल तेवढं जे पनीर आहे ते मी घेतलेलं आहे। आता ते आपलं थंड होतं आहे तोपर्यंत मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये पालकची 3-4 पानं, अर्धा टोमॅटो, ब्रोकोली आणि कॅरट किंवा गाजर घेतलेलं आहे। हे सगळं मी फाईनली चॉप केलेलं आहे, कॅरट खिसून घेतलेलं आहे आणि जे आपण पनीर घेतलेलं होतं तर त्या पनीरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तुम्ही तुमच्या बाळाच्या आवडीनुसार या भाज्यांचं जे टेक्स्चर आहे हे आणखी बारीक करू शकता आणि तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या यामध्ये ऍड करू शकता। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे 1-2 चमचे गव्हाचा आटा किंवा गव्हाचं पीठ। त्यानंतर 1 चमचा मी घातलेला आहे बेसन। तुम्ही हवं तर मल्टीग्रेन आटा इथे वापरू शकता किंवा तुमच्याकडे अजून नाचणीचं वगैरे पीठ असेल तर तेही यामध्ये ऍड करू शकता। टेस्टसाठी काही मसाले मी इथे घातलेले आहेत, ज्यामध्ये हळद आहे, जिरे पावडर, त्याचबरोबर थोडासा ओवा मी इथे घातलेला आहे आणि काळी मिरीची पावडर ही यामध्ये ऍड केलेली आहे। गरम मसाला सुद्धा घातलेला आहे। हे सगळं मी छान असं मिश्रण पहिला मिक्स करून घेतलेलं आहे। छान पनीर सोबत आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। पनीरमध्ये ऑलरेडी पाणी आहे, कारण फ्रेश पनीर आहे त्यामुळे। तर पहिल्यांदा तुम्हाला भाज्या एकत्रित करून घ्यायच्या आहे आणि जेवढं पाणी लागेल तेवढ्यानुसार, खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त पातळही नाही, असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। शक्यतो यामध्ये तुम्ही जे पीठ वापरणार आहात ना, तर त्याचा वापर कमी करा, ज्यामुळे याचा हेल्दीनेसही वाढायला मदत होईल, बाळाला पचायलाही हलकं होईल आणि तेवढंच सॉफ्ट सुद्धा बनेल। तर तुम्ही ते पाहू शकता, छान असं आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। साधारणतः 3-4 चमचे पाणी यामध्ये लागलेलं होतं, त्यापेक्षा जास्त पाणी घालण्याची यामध्ये गरज पडत नाही। असं हे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। इकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता, तो 1-2-3 थेंब तेल टाकून ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण जे बनवलेलं बॅटर होतं तर ते चमच्याने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये किंवा जेवढी साईज हवी आहे त्यानुसार थोडंसं जाडसर असं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही जर खूप पातळ पसरलं तर तो कुरकुरीत बनेल। आपल्याला थोडासा मऊ असा डोसा हवा आहे किंवा पॅनकेक हवा आहे। वरून मी 1-2 थेंब परत तेल घातलेलं आहे आणि हे झाकून तुम्हाला अगदी लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे। यामुळे यामधल्या ज्या भाज्या आहेत या सॉफ्ट बनतील, मऊ बनतील आणि त्यामुळे बाळाला खायला सुद्धा किंवा डायजेस्ट व्हायलाही इझी होईल। त्यानंतर आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, खूप छान पद्धतीने हा जो पॅनकेक आहे हा बनतो, तेवढाच हेल्दी दिसतो, टेस्टी दिसतो आणि दिसायला पण पहा किती छान दिसतो आहे। पाहिल्या हे खावंसं वाटतं आहे। यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं चीज सुद्धा ऍड करू शकता आणि असा हा आपला सॉफ्ट असा पनीर पॅनकेक, खूप साऱ्या भाज्या असलेला चीला म्हणू शकता तुम्ही, हे तयार झालेला आहे, जो तुम्ही 8 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता। मी ते एक घास तोडून दाखवते आहे। हा अगदी हातामध्ये 2 बोटामध्ये तुम्ही घेता तर त्यावेळी इझिली मॅश होतो। बाळाला दात नसतील तरी सुद्धा बाळ हा आरामामध्ये खाऊ शकतो। असे छोटे छोटे बाईट्स तुम्ही जर 8 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देत असाल तर बाळ चावून खायला सुद्धा शिकेल, बाळाला एक पूर्ण पोषण मिळायला मदत होईल। तर अशी ही आदित्यची प्लेट तयार झालेली आहे। हे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्यासोबत मी हे आदित्यला देते आहे। तुम्ही हवं तर घरामध्ये बनलेलं जर टोमॅटो केचप असेल तर ते घेऊ शकता, नारळाची चटणी यासोबत देऊ शकता। आहे असं सुद्धा बाळ हा खूप आवडीने खाईल, त्याला काही देण्याची गरज नाही पडत। तर असा हा इन्स्टंट आपला पनीर पराठा, पनीर चीला किंवा पनीर पॅनकेक तयार झालेला आहे, जो आदित्यने खूप छान एन्जॉय केलेला आहे। मी त्याच्यासाठी असे 3 छोटे छोटे चिले बनवले होते आणि ज्यामधला फक्त थोडासा, म्हणजे एक छोटा चिला किंवा एक 4-5 घास त्याने ठेवले होते, बाकीचा सगळा चिला त्याने संपवलेला आहे। सो तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला ट्राय करा आणि बाळाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा।